जर चेंडू पडल्यानंतर तुमचा आला तर माफ करा 2 धावेंची पॅनल्टी तुम्हाला घ्यावी लागेल कमिटीची. ती स्ट्रिक्ट वॉर्निंग या ठिकाणी आलेत. आपल्याच विभागातील आपण संघात आणि स्पर्धेमध्ये तुम्हाला शिस्त पाळणं ही गरजेचं असेल. उसाटणे क्रिकेट संघ वेलूर उपस्थित राहिलाय. तर प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक तुषार सकपाल साहेब माथेरान, महेश पाटील साहेब आणि नरेश खडके साहेब यांच्या वतीनं पारितोषिक. थँक्यू. पहिलाच बॉल गोलंदाज तयार होईल. पहिलाच बॉल इथे लाईन पाहिली जाईल. सुनील सरांचा इशारा येतोय. तर व्हाईट बॉल आलाय पहिल्या चेंडूवरती आणि 2 धावेंची पॅनल्टी शिवाक्षी 11 मंगलमूर्ती या ठिकाणी दिली जाईल. ती म्हणजेच वाजे संघाला जेवढ्या धावा होतील त्याच्यानंतर आम्ही ते ऍड करू. ओके थँक्यू. थँक्यू. आणि यातून जो संघ जिंकेल त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आमचे आजचे प्रमुख अतिथी तुषार सकपाल साहेब, महेश पटेल साहेब आणि नरेश खडके साहेब यांच्या वतीनं. हा बॉल अतिशय सुंदर. पा इथे टॉस लाईक गोलंदाजी करायचे खरं तर मंगलमूर्ती वाजे टीमला. ज्या रीतीनं पहिला बॉल वाईट त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं सुंदर लाईन चांगली गोलंदाजी संकेत याच्या माध्यमातून हा डॉट बॉल. समोर स्ट्राईकवरती फलंदाज तुम्ही पाहू शकता मुकेश. हा फलंदाज स्ट्राईकवरती तितकीच चांगली गोलंदाजी. आता लाईन मिस झाली. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू होता. हा या ओव्हरचा दुसरा वाईट फेकतोय गोलंदाज मुकेश. अवंतर धावा थोडासा खर्च करीत असताना या ओव्हरमध्ये मुकेश हा गोलंदाज संकेत हा गोलंदाज माफ करा संकेत भगत गोलंदाज तुम्हाला खरं तर पाहायला मिळेल. मुख्य ट्रम्प कार्ड मुख्य अस्त्र गोलंदाजी मार्कवरती. नेक्स्ट बॉल समोर सज्ज फलंदाज मुकेश. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. अलाउन द कार्पेट चेंडू चाललाय मिडॉनमध्ये. शॉटमध्ये क्षेत्रक्षे पोहोचतील तोपर्यंत फक्त इथे सिंगल. धावसंख्या टोटल पाहायला मिळेल फलकावरती. संघ जाऊन पोहोचलाय सध्या 3 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवरती फलंदाज अजय भंडारी ऑन स्ट्राईकवरती. एक विस्फोटक फलंदाज नक्कीच आपण स्ट्राईकवरती पाहतोय. या वर्षाचा आपण विचार केला अजय भंडारीच्या नावावरती मॅन ऑफ द सिरीजमध्ये 2 बाईक जिंकणारा हा सध्या खेळाडू ऑन स्ट्राईकवरती आहे. रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ म्हटलं तर यावर्षी खूप फॉर्ममध्ये आहे आणि त्याचं कारण असं आहे अजयसारखा फलंदाज नक्कीच या टीममध्ये आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा संकेत त्याला फेस करेल अजय. यस प्रहार करण्याचा प्रयत्न तितकी चांगली गोलंदाजी. रन घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि इथे हाफ डॉट बॉल. चांगली गोलंदाजी देखील होते. टॉस जरूर हरलाय. प्रवाहाच्या उलट्या दिशेनं प्रवास करायचा आणि तो प्रवास सुखरूप करण्यासाठी चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज संकेत. या ओव्हरमध्ये चेंडू फेकले टोटल 3 आणि खर्च केला 3 धावा. चांगली गोलंदाजी. पहिलं षटक कसं असावं याचं जिवंत उदाहरण सध्या दाखवतोय तो मात्र मंगलमूर्ती वाजे टीमसाठी गोलंदाज संकेत. फिल्डिंग डिपार्टमेंट चांगल्या रीतीनं सजवलाय. समोर अजय भंडारी हा फलंदाज तुम्हाला स्ट्राईकवरती पाहायला मिळेल. कुठपर्यंत अजयला शांत ठेवलं जाईल हे पाहणं गरजेचं आहे. यस फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहे चाले रचलंय आणि हा पहिला धक्का स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमला. बिग धक्का. अजय भंडारी मैदानातून बाहेर होतोय. धन्यवाद डीजे. बघा ज्या खेळाडूने झेल टिपलाय त्या खेळाडूसाठी खऱ्या अर्थानं पारितोषिक आलंय. तुषार सकपाल साहेब माथेरान, महेश पटेल साहेब आणि नरेश खडके साहेब यांच्या वतीनं तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राईज झेलसाठी आलेत आणि प्रत्येक षटकारासाठी इथे पारितोषिक असेल 200 रुपयाचं. या त्रिवेणी संघामार्फत तुषार सकपाल, महेश पटेल आणि नरेश खडके साहेब यांच्या वतीनं हे पारितोषिक असेल. धन्यवाद. यस हा पहिला धक्का. फलंदाज अजय भंडारी मैदानातून बाहेर झाला. 5 ज्या रीतीनं टॉस जिंकला, निर्णय घेतला फलंदाजीचा आणि तो निर्णय थोडंसं मी म्हणेन अचूक ठरतोय. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमसाठी अजय भंडारी मैदानातून बाहेर होईल. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल अनिकेत.
तर पहा इथे योग्य तो निर्णय दिला जाईल. तीन पंचांच्या माध्यमातून डिस्कस करून योग्य निर्णय नक्कीच दिला जाईल. एक चांगली दमदार स्पर्धा आपण MLA ट्रॉफीचं हा भव्य दिव्य आयोजन खरं तर पाहतोय आणि पहिल्या फेरीमधली अंतिम लढत तुम्ही खरं तर इथे एन्जॉय करता. एक चांगली स्पर्धा, चांगली संकल्पना, लो गट आणि हाय गटसाठी तुम्ही या स्पर्धेमध्ये टू व्हीलर बाईक पाहता. मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे. एक चांगली संकल्पना खरं तर आमच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते रोशनदादा पाटील, 12-12 किंग मेकर. आपण यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खरं तर पाहतोय. एक चांगली संकल्पना घेऊन यावर्षी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. योग्य तो निर्णय नक्कीच दिला जाईल. 3 पंच आज या स्पर्धेमध्ये खरं तर आपण पाहतोय. सांडे पालकर सर केवाले, त्याच्यानंतर आपण दर्कनाथ चोरगे सर बेलवली आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय सुनील तांडे सर बेलवली. तर इथे पहिला धक्का फलंदाज अजय भंडारी मैदानातून बाहेर झालाय. धावत संख्या फलकावरती पाहायला मिळेल 3. चेंडू फेकले संकेतने टोटल 4, ज्याच्यामध्ये तुम्ही 2 वाईट पाहिले, 1 सिंगल पाहिले आणि 1 विकेट पाहिला आणि 2 डॉट. काय गोलंदाजी केली, पहिलं षटक कसं असावं याचा प्रात्यक्षिक सध्या दाखवतोय तो मात्र वाजी टीमसाठी गोलंदाज संकेत. चांगली गोलंदाजी शुभ संकेत येत असताना आपल्या टीमसाठी या मॅचमध्ये अजय भंडारी जो एक विस्फोटक सध्या इन्फॉर्म फलंदाज आहे आणि त्याच फलंदाजाची विकेट आपल्या अकाउंटमध्ये ॲड केली संकेतनं. हा पहिला धक्का स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे टीमला. चला थोडंसं स्पीडअप. नेक्स्ट बॉल समोर अनिकेत ढोपरी हा फलंदाज पाहायला मिळेल. अनिकेतचा देखील आपण विचार केला तलोजा मजकूरच्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ टुर्नामेंट ठरून मॅन ऑफ द सिरीज अर्थात बाईक जिंकणारा हा खेळाडू सध्या ऑन स्ट्राईकवरती सज्ज. गोलंदाज तयार संकेत. पहा इथे चांगली गोलंदाजी, लाऊड फील आणि इथे अजून एक बॅक टू बॅक दुसरा धक्का. अनिकेत डोपरी देखील मैदानातून बाहेर होईल. आता थोडासा संकट सध्या वावरतोय. बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे टीमवरती. धन्यवाद डीजे. तर गोलंदाजांसाठी देखील पारितोषिक आहे यांच्या वतीनं. अर्थातच म्हणजेच दोन्ही टीमला पारितोषिक, गोलंदाज आणि फलंदाज यांच्यासाठी. कारण बघा दोन्ही समसमान खेळाडूंना खऱ्या अर्थानं प्रेरणा देत आहेत आमचे आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय तुषार सकपाल साहेब, महेश पटेल साहेब आणि नरेश खडके साहेब यांच्या वतीनं हे 200 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजासाठी. याच्या अगोदर झेल टिपला होता सोनू भगत या खेळाडूने लॉंग ऑफला, त्याच्यासाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आणि फलंदाजांना देखील षटकार ठोकल्यास त्यांच्यासाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक असेल. थँक्यू. अनेक पारितोषिक तुम्ही सध्या पाहता. दोघातून कुठलाही संघ एक विजयी होईल आणि त्या विजेत्या संघासाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे पाहुणे आल्यानंतर पाहुण्यांनी खऱ्या अर्थानं त्यांचा पाहुणचार कमिटीच्या माध्यमातून केला देखील, परंतु त्यांच्याच माध्यमातून खेळाडूंचं देखील मनोबल खऱ्या अर्थानं वाढवलं जात आहे. यस, काय गोलंदाजी होत्या. बॅक टू बॅक मी म्हणेन 2 धक्के दिले स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे टीमला. अजय भंडारी आणि अनिकेत डोपरी सध्या मैदानातून बाहेर झालाय. संकट वावरता ऑन हॅट्रिक गोलंदाज तयार होईल संकेत. शुभ संकेत येत असताना मंगलमूर्ती वाजे टीमसाठी ऑन हॅट्रिक. लेट कट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. अगदी चपलाईने गोलंदाजी करत असताना संकेत या मॅचमध्ये पहिला ओव्हर होईल समाप्त. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस बॅटिंग करत असताना उसाटणे संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 3 या आकड्यावरती आणि 2 फलंदाज मैदानातून बाहेर झालेत. थँक्यू डीजे. एकेकालचे आदई गावदेवी क्रिकेट संघ आदईचे वेगवान गोलंदाज अर्थातच
ज्या पद्धतीने अँड्रू फ्लिंटॉफला तुम्ही पाहता ते कृष्णा शेलके अर्थातच केडी यांचं या ठिकाणी आगमन झाले. कृष्णा शेलके साहेब यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. यस, पहिल्या षटकाचं खेळ इथे समाप्त झालाय. एक षटकाच्या अखेरीस 2 बाद उसाटणे संघ जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. एक दमदार गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये, ताकदवर गोलंदाजी पाहिली संकेत भगतच्या माध्यमातून. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये जखडून ठेवलाय. बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमला पहिल्या ओव्हरमध्ये अप्रतिम आक्रमण केलं, अगदी वार केलाय उसाटणे संघावरती गोलंदाज संकेत भगतनं. सेकंड ओव्हर गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. दुसरा षटक फेकेल पंकज पाटील, एक अष्टपैलू खेळाडू पंकज पाटील सध्या बॉलिंग ट्रॅकवरती. समोर फलंदाज ऑन स्ट्राईकवरती तुम्हाला पाहायला मिळेल मुकेश आणि नॉन स्ट्राईकवरती समीर. ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतो. आता थोडंसं संयम ठेवावं लागेल खरं तर या मॅचमध्ये. उसाटणे टीमला पहिल्या ओव्हरमध्ये 2 धक्के आणि इथे प्रहार केला जातोय क्षेत्ररक्षक. अजून एक धक्का, हा तिसरा धक्का. उसाटणे टीमला फलंदाज मैदानातून बाहेर होईल मुकेश. थँक्यू. धक्क्यावरती धक्का, तिसरा धक्का उसाटणे टीमला. थोडासा बॅकफुटवरती गेलाय उसाटणे संघ. टॉस जिंकला, निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा आणि तो निर्णय थोडासा मेहमानाने ठासरला, कारण की 3 धक्के लागल्यानं धावसंख्या अवघ्या तुम्ही फलकावरती पाहू शकता. संघ जाऊन पोहोचलाय टोटल 3 या आकड्यावरती. 3 वरती 3 अशी सध्या स्थिती आहे उसाटणे टीमची. इथे क्रिकेटचं सी फॉर कंट्रोल नक्कीच करावा लागेल. थोडीशी पार्टनरशिप ही बनवावी लागेल या मॅचमध्ये. धनंजय हिलाल आणि फलंदाज समीर पाटीलला एक चांगलं खेळ, संकटमोचक खेळी सध्या साकारावी लागेल. धनंजय हिलाल या फलंदाजाला पूर्णपणे नजरा असतील धनंजय हिलालवरती. आता त्याचा खेळ कसा राहील हे पाहणं गरजेचं आहे. सेकंड बॉल गोलंदाज तयार. पंकज पाटील एक अष्टपैलू सध्या बॉलिंग ट्रॅकवरती. यस, लाऊड अपील होत्या. हाईट फॅक्टर, इनफॅक्ट लाईन या सर्व गोष्टीच्या पाहण्यानंतर पंचांची हा अपील फेटाळून काढले. या बॉलवरती लेग बॅचमध्ये मिळाली 1 धाव. बॅटिंग करत असताना उसाटणे टीमला संघ 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या टोटल फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील अवघ्या 4 धावा. 5 षटकांची मॅच आहे. इथून जर चांगली फलंदाजी केली तर एक फायटिंग टोटल नक्कीच उभारू शकते उसाटणे टीम. मात्र साजेदारी सध्या महत्त्वाची आहे. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. या वारंवार केलेले डॉट चेंडू हा थोडासा प्रेशर निर्माण करतोय. बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघावरती. हा देखील डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 4 धावा. ज्या रीतीनं प्रवीण सर संकेतनं षटक फेकलं त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना पंकज पाटील एक चांगली गोलंदाजी करतोय. सध्या ताकदवर गोलंदाजी होते या मॅचमध्ये, ती मात्र वाजे टीमची. पुढचा बॉल समोर स्ट्राईकवरती फलंदाज समीर पाटील हा सज्ज ऑन स्ट्राईकवरती. यस, फटका चांगला आहे. अलाउन द कार्पेट लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फक्त सिंगल, एकेरी दुहेरी दाबेला इथे प्राधान्य दिलं जाते आणि गरजेचं आहे. तुमच्या बॅटमधून जेवढं नक्कीच चौकार षटकार येतात ते गरजेचं असतं, तेवढंच सिंगल देबल देखील गरजेचं आहे. आणि 30 रणनीती सध्या उसाटणे संघ आखतोय. समोर ऑन स्ट्राईकवरती बिग बॅट्समन फलंदाज धनंजय हिलाल एक मोठ्या फटक्याची सध्या वाट पाहतोय उसाटणे संघ आणि तो फटका खेचावा लागेल. त्याच फटक्यासाठी प्रयत्न चालू आहेत. ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप. हा संघर्षाचा संघर्षमय चौकार फलंदाज धनंजय हिलालच्या बॅटमधून येतोय. थँक्यू. डोंगराच्या अगदी कुशीमध्ये नक्कीच गाव तुम्हाला पाहायला मिळेल. तो उसाटणे संघ इथे थोडासा संघर्ष करतोय. धनंजय हिलाल जोपर्यंत खेळपट्टीवरती या तोपर्यंत हे फटके पाहायला मिळतील. नक्कीच हा बॉल लेग स्टंप मिस करत होता. पंचांचा इशारा, बॉल वाईट आहे. एक्स्ट्रा धावा इथे खर्च करतोय पंकज पाटील. 1 ने संघ पुढे सरकेल. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली
तर बॅटिंग करत असताना उसरणे संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 10 आकड्यावरती. पण चांगली गोलंदाजी होत्या खरं तर. संकेत पाटीलने चांगली गोलंदाजी केली, त्याच्यानंतर पंकज पाटील देखील चांगली गोलंदाजी करता. समोर पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकवरती सज्ज फलंदाज धनंजय हिलाल. हा बॉल बॅचेज कॅच सोडली ते गोलंदाज की क्षेत्ररक्षक होते तर निलेश चुकी करत असताना, कारण की जीवनदान दिलंय खरं तर धनंजय हिलालला. या बॉलवरती आली सिंगल, 1च्या मदतीनं षटक क्रमांक दुसरं समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय तब्बल दुहेरी अंकात. 11 धावा धावफलकावरती तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थानं थंड हवेचे ठिकाण, अर्थातच पर्यटकांची गर्दी आणि खऱ्या अर्थानं तिथे तुम्ही ओपनची स्पर्धा एक व्यावसायिक खेळाडू आयकॉन म्हणून नेहमी येत असतात. अर्थातच माथेरान थंड हवेचे ठिकाण आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं विचार केला तर भरपूर पर्यटक जात असतात. आणि हे संगीत ऐकलं तुषार सकपाल, महेश पटेल साहेब, नरेश खडके साहेब जे माथेरानवरून बिलॉंग करतायत. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि विनिंग टीमसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. यस, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये संकेत भगतने खर्च केला 3, दुसऱ्या षटकामध्ये पंकज पाटीलने खर्च केला 8. या 2 गोलांचा विश्लेषण केलं, संघ जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. नक्कीच धनंजयला इथे जीवनदान दिलं, त्याची किंमत कुठपर्यंत मोजेल मंगलमूर्ती वाजे संघ हे पाहणं गरजेचं आहे. या बॉलवरती देखील सिंगल आली आहे. 1च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 12 या आकड्यावरती. आता थोडंसं आक्रमण करावं लागेल. विस्फोटक खेळ या मॅचमध्ये खरं तर चालू करावा लागेल. एक्सेलेटरवर पाय ठेवावा लागेल बॅटिंग करत असताना. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटे टीमला. समोर ऑन स्ट्राईकवरती सज्ज फलंदाज समीर पाटील. प्रहार केला जातंय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत सोनू भगत, चुकी करणार नाहीये आणि हा लागेल 4था धक्का. बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमला. फलंदाज समीर मैदानातून बाहेर. पाक काय गोलंदाजी होते, अगदी इम्प्रेस केलं खरं तर मंगलमूर्ती वाजे टीमच्या 3 गोलंदाजांना. संकेत भगत, त्याच्यानंतर पंकज पाटील आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा सेकंड स्पेल घेऊन आलाय संकेत भगत. चांगली ताकदवर गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. 4 फलंदाज बाद झाले, विखुरलेले मोती आपण उसाटणे टीमचे पाहिले. मात्र येथे धनंजय हिलालला दिलेलं जीवनदान याची किंमत नक्कीच मोजावी लागेल. समोर ऑन स्ट्राईकवरती फलंदाज अमर हिलाल हा फलंदाज आहे. डावखात्याचा एक विस्फोटक अष्टपैलू खेळाडू उसाटणे टीमचा. याला देखील चांगलं खेळ करावा लागेल. थोडासा मी म्हणेन बॅकफूटवरती या, जर फ्रंट फूटवरती आणायचं असेल तर इथे मात्र चांगले फटके, चांगली धावसंख्या उभारावी लागेल. कारण तुमच्या अपोजिट तुमच्या ताकदीचा संघ आहे वाजे संघानं. त्या संघासमोर तुम्हाला 5 षटकामध्ये 55 ते 60 धाब्यांचं लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि त्या ईशानं सध्या बॅटिंग करावी लागेल. अमर हिलाल आणि धनंजय हिलालला गोलंदाज तयार. संकेत लफुलटास बॉल चेंडूला खेळून काढलाय मिडॉनमध्ये जिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि फक्त सिंगल. एकेरी दुहेरी धावेला इथे प्राधान्य दिलं जाते. याचं कारण असं आहे वारंवार गमावलेले विकेट कुठे ना मी तो म्हणेन थोडंसं कर्दनकाळ ठरतोय बॅटिंग करत असताना उसाटणे टीमसाठी. आता स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट झाली आहे. स्ट्राईकवरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल धनंजय हिलाल. 1 चौकाराच्या मदतीनं सध्या खेळपट्टीवरती अद्यापिक स्थळ ठोकून बसला. हा स्थळ कशासाठी आहे तर उसाटणे टीमला एक चांगल्या सन्मानित टोटलवरती नेण्यासाठी हा स्थळ ठोकलाय. पुढचा बॉल गोलंदाज तयार संकेत भगत. पहा इथे फटका देखील फसला. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न होते चांगले. कॅच इथे पकडणं गरजेचं होतं आणि चेंडू चालला यस बॉन्ड लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार.
थँक्यू डीजे. दोन जीवनदान खरं तर मिळाल्यात धनंजय हिलालला. धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट पाहिली 17 धावा धाव फलकावरती. आता वारंवार दिलेले जीवनदान हे कुठपर्यंत मागडे पडेल वाजे टीमसाठी. गोलंदाज संकेत भगत चांगली गोलंदाजी इथे करतोय, त्याला साथ देणं तेवढंच गरजेचं आहे क्षेत्ररक्षकाला. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सज्ज धनंजय हिलाल. फुलटॉस क्लासिकल फटका. यस, कवड राईसचा फटका एक्स्ट्रा कवरला चेंडू चालला. बॅक टू बॅक हा दुसरा चौक करेल धनंजय हिलालच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. पा इथे चांगलं बॅटिंग करत साकारतं. चला आपण चेंडूची पूर्तता करा. आयोजकांना विनंती आहे. तर इथे दोन चौकार बॅक टू बॅक पाहिलं फलंदाज धनंजय हिलालच्या बॅटमधून. एक चांगली बॅटिंग सध्या साकारतं. थोडासा संघ बॅकफूटवरती आहे, त्याला फ्रंट फूटवरती आणण्याचा प्रयत्न करतोय. तर मात्र धनंजय हिलाल धावसंख्या टोटल 21 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. संकेत भगत चांगली गोलंदाजी करतोय. मात्र ज्या रीतीनं आपण पहिला षटक एक दमदार षटक फेकला, मॅन्डेटरी पॉवर सर्कलमध्ये आपली पॉवर आपली हुकूमत गाजवली करतं संकेत भगतना. 3 धावा खर्च केल्या, 2 फलंदाजांना बाद केलं. त्याच्यानंतर सेकंड स्पेल घेऊन आलाय. आपण 3 चेंडू अप्रतिम पाहिले, मागील 2 चेंडूमध्ये अगदी आक्रमण केलंय फलंदाज धनंजय हिलालनं. 21 धावा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. अजूनही आपण विचार केला तर 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून जर अशा रीतीनं फलंदाजी केली तर नक्कीच चांगली टोटल उभारू शकतो उसाटणे संघ. त्याच्यासाठी धनंजय हिलालला शेवटपर्यंत खेळावा लागेल. अमर हिलाल आणि धनंजय हिलाल ही जोडी सध्या खेळपट्टीवरती आपण पाहतोय. अंतिम बॉल सेकंड स्पेस संकेत भगत. तिसरा षटक 21 धावा धाव फलकावरती. अंतिम बॉल गोलंदाज तयार होतोय. प्रहार करण्याचा प्रयत्न इथे आता चुकी करणार नाही. अप्रतिम कॅच घेतली पॉइंटला. क्षेत्ररक्षक होते इथे निलेश पाटील आणि हा लागेल 5वा धक्का. अर्धी टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी उसाटणे संघ अर्धी टीम मैदानातून बाहेर होता. तीन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 18 चेंडूंच्या अखेरीस बॅटिंग करत असताना उसाटणे संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 21 या आकड्यावरती आणि 5 धक्क्या 5 फलंदाज मैदानातून बाहेर झाले. थोडासा हा प्रेशर निर्माण झाला. खरं तर टॉस जिंकला प्रवीण सर, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय थोडासा चुकीचा ठरतो मी म्हणेन उसाटणे टीमसाठी. ताकदवर गोलंदाजी 2 गोलंदाजांना अगदी या मॅचमध्ये हुकूमत गाजवली. संकेत भगत आणि पंकज पाटील चांगली गोलंदाजी तुम्हाला या 2 गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. संकेत भगतचं 2 स्पेल आपण पाहिलं. 13 धावा खर्च करीत असताना 4 फलंदाजांना बाद केला. एक दमदार गोलंदाजी केली मंगलमूर्ती वाजे टीमसाठी गोलंदाज संकेत भगतनं. पंकज पाटीलनं देखील तेवढंच चांगलं योगदान दिलं. आता 4था षटक गोलंदाज सोनू भगत. सोनू भगत समोर अमर हिलाल. आता धावगतीला वेग द्यायचा असेल तर इथे मी म्हणेन अमरला चांगलं खेळ करावा लागेल. यस, फ्रंट फूटवरती गेली होती तितक्याच शाते रीतीनं सध्या गोलंदाजी करतोय. नक्कीच सोनू भगत हा गोलंदाज. पहिलाच बॉल निर्धाव आलाय. धावसंख्या स्थिर आहे 21 धावा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. अजूनही 11 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. चांगलं खेळ नक्कीच करावा लागेल. अमर हिलालला 30 फटके सध्या पाहतोय. चेंडू चाललाय फाईन रिझम मध्ये. हा संघर्षाचं करत संघर्ष चौकार.
थँक्यू डीजे. 4 धावा मिळतील. संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 25 या आकड्यावरती जाऊन संघ पोहोचला. चौथं षटक सोनू भगत आणि सोनू भगतवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न अमर हिलाल या फलंदाजाचा. पुन्हा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आता इथे लाईन मिस केली. लेग स्टंपच्या बाहेर होता. दोरगनाथ चौरगे सरांचा इशारा येतोय. हा वाईट बॉल आहे. अवंतरी एक धाव ॲड होईल. बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे संघाच्या अकाउंटमध्ये 1 संघ पुढे सरकेल. टोटल 26 धावा तुम्ही धावफलकावरती पाहू शकता. 26 धावा थोडंसं मी म्हणेन बॅकफुटवरती सध्या आहे. आणि इथे चांगले फटके. फलंदाज अमर हिलाल बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येईल अमरच्या बॅटमधून. होऊन गेले ते शिवभक्त, गेले होऊन पैलवान, स्वर्गीय रामचंद्र मडवी याना होता जाईल तीत मान. होऊन गेले ते शिवभक्त, गेले होऊन पैलवान, स्वर्गीय रामचंद्र मडवी याना होता जाईल तीत मान. उपतालुका प्रमुख थँक्यू डीजे. इथे 2 चौकार बॅक टू बॅक पाहिले. अमर हिलाल याच्या बॅटमधून धाव संख्येला वेग देण्याचा प्रयत्न. संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 30 या आकड्यावरती. चौथं षटक फेकतोय सोनू भगत, जी खरं तर मी म्हणे मेहनत केली संकेत भगतांना पंकज पाटीलला. त्या मेहनतीवरती पाणी फेडलं जाईल का हा प्रश्नचिन्ह आता निर्माण झाला. पहिला बॉल निर्धाव फेकला. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकारांना 1 वाईट फेकला सोनू भगतनं. समोर अमर सज्जा. आपल्या टीमसाठी अमर संजीवनी बुटी देत असताना 1 धाव कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न होता आणि इथे 2 धावा कंप्लीट होतील. एक जबरदस्त रनिंग द बिटवीन. चांगलं तालमेल या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिलं. या बॉलवरती देखील आल्या 2 धावा आणि संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 32 या आकड्यावरती. ज्या रीतीनं अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. जरी 8 चेंडूमध्ये 20 ते 25 धावा बनवल्या तर एक चांगली फायटिंग टोटल नक्कीच उभारू शकता स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ. अमर हिलाल चांगले बॅटिंग करतोय. धनंजय हिलालला चांगले फटके नक्कीच कन्वर्ट केले. 2 चौकार धनंजय हिलालच्या बॅटमधून देखील पाहिला. त्याच्यानंतर त्याची विकेट गेल्यानंतर चांगला खेळ करतोय अमर हिलाल. एक वेगवान गोलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू. फर्निचर डिस्ट्रॅक्ट केली जाते. हा 6वा धक्का उसाडणे टीमला. अमर हिलाल मैदानातून बाहेर. धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी या क्लीन बॉल केलेत फलंदाजाला, तर त्याच्यासाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक अर्थातच आलंय. ते आमचे तुषार सकपाल साहेब, महेश पटेल साहेब आणि नरेश खडके साहेब यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक गोलंदाज सोनूसाठी. अनेक कॅश प्राइज आपण खरं तर पाहतोय. कॅश प्राइज खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी इथे हा 6वा धक्का. धावसंख्या टोटल 32 धावा. सोनू भगतच्या अकाउंटमध्ये विकेट ॲड होईल. 6 फलंदाज मैदानातून बाहेर गेलेत. थोडासा संकट सध्या वावरतोय बॅटिंग करत असताना उसाटणे संघावरती. अंतिम बॉल आहे. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल सोनू भगत. त्याला फेस करेल फलंदाज प्रेम पाटील ऑन स्ट्राईकवरती सज्जा. चौथ्या षटकामधलं अंतिम बॉल. समोर प्रेम पाटील. धावसंख्या फलकावरती 32. यस, हा बॉल अतिशय सुंदररीतीने डिलिव्हर केला. अंतिम बॉल आला डॉट. अशा रीतीनं 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या अखेरीस उसाटणे संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 32 या आकड्यावरती आणि 6 फलंदाज बाद झालेत. धन्यवाद डीजे. तर आज मित्रांनो खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा विचार केलात तर आमदार चषक 2023 ही सन्मानाची स्पर्धा तुम्ही पाहता. आमचे पाणी घेऊनचा मैदानात 12 किंग रोशन शेठ पाटील आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून नेहमी या स्पर्धेसाठी दमदार योगदान खऱ्या अर्थानं देत असतात. ते अर्थातच साई रक्षा ट्रान्सपोर्टरचे ओनर सन्माननीय संतोष शेठ पाटील, अर्थातच पनवेल पंचायत समितीचे सदस्य भूपेंद्रभाई पाटील यांचे खऱ्या अर्थानं बंधू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचसाठी ही ट्रॉफी आम्हाला देण्यात आलेली आहे. आणि आज भाग्याचा दिवस म्हणजे की खऱ्या अर्थानं संतोष शेठ यांनी आकाशला घेऊन यायला हवं होतं, कारण त्यांचे सुपुत्र आकाश यांचा आज खऱ्या अर्थानं वाढदिवस आहे. आकाशला वाढदिवसाच्या आपण खूप खूप शुभेच्छा देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आमच्या कॉमेंट्री डिपार्टमेंटच्या वतीनं खऱ्या अर्थानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आकाश, तुला आयुष्यातील प्रत्येक क्षण सुख समृद्धीचा येवो
आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणोक्षणी तुझ्या माध्यमातून चांगलं कार्य घडो, हेच आमच्या आमदार चषकाच्या माध्यमातून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू डीजे. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय. उसाटणे संघ तब्बल 22 या आकड्यावरती, 32 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये संकेतने खर्च केला 3 सेकंड ओव्हर पंकज पाटीलचा, त्याच्यामध्ये आल्या 8. तिसरं षटक पुन्हा एकदा सेकंड स्पेल घेऊन आले संकेत भगत, खर्च केल्या 10 आणि चौथा ओव्हर फेकला सोनू भगतनं, खर्च केल्या 11. या 4 गोलंदाजाचं विश्लेषण केलं. दमदार गोलंदाजी राहिली खरं तर वाजे टीमसाठी आणि या 4 षटकामध्ये फक्त 32 धावा खर्च केल्या. अंतिम षटक वापर केलाय खरं तर वाजे टीमनं. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल निलेश पाटील हा गोलंदाजाचा वापर केला. समोर फलंदाज सत्यवान ढोपरी ऑन स्ट्राईकवरती सध्या सज्ज. फुलटॉस बॉल व्यवस्थित पनिशमेंट देता आली नाही. एक धाव इथे कंप्लीट आणि एकच धावेनं समाधान मानलंय. पण मोठ्या फटक्यांची आतुरतेनं सध्या वाट पाहतोय. रिव्ह्यू यस हाईट फॅक्टरसाठी हा रिव्ह्यू आहे. आणि आमचे तिसरे पंच सांडे पालकर सर केवाल्या, एक प्रोफेशनल अंपायर. आज टेनिस क्रिकेटमध्ये त्यांनी देखील खूप प्रसिद्धी घेतली. रायगड ठाणे असो, आज योग्य तो निर्णय नक्कीच त्यांच्या माध्यमातून सातत्यानं प्रत्येक मोठ्या स्पर्धेमध्ये पाहिला. यस कॉल अंपायर आहे की बॅट्समन आहे? अंपायर कॉल. योग्य तो निर्णय नक्कीच दिला जाईल. ही स्पर्धा साई प्रीतच्या माध्यमातून पूर्ण लाईव्ह कव्हरेज केली जाते. एक चांगली क्वालिटी आणि क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अंपायरचा कॉल आहे, रिव्ह्यूचा घेतला आहे. नक्कीच तिसरे पंच आमचे सांडे पालकर सर केवाले यांच्या माध्यमातून नक्कीच पाहिलं जात आहे. यस परफेक्ट मी म्हणेन चांगला चेंडू फेकलाय निलेश पाटीलला आणि ती या बॉलवरती आली आहे सिंगल. 1च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय डबल तिरी 33 धावा धावफलकावरती. समोर स्ट्राईकवरती आता फलंदाज प्रेम पाटील सध्या सज्ज आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा निलेश पाटील. फुलटॉस बॉल इथे हा बॉल नो बिमार बॉल घोषित केलाय. 1+1 धावा ऍड होतील. अंतिम षटकामध्ये एक्स्ट्रा धावा सध्या खर्च करतोय निलेश पाटील. 1+1 धावा ऍड होतील बॅटिंग करत असताना. यस फिल्डिंग आता क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थात वाजी टीमने इथे रिव्ह्यू घेतलाय. पुन्हा एकदा चेक केला जाईल. हा बॉल सेफ लँडिंग झालाय की हाईट फॅक्टर खूप आहे. यस हा बॉल नो आहे. 1+1 धाबा ऍड होतील उसाटणे टीमच्या अकाउंटमध्ये. टोटल संघ जाऊन पोहोचलाय 35 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल फ्रीट. समोर सत्यवान ढोपरी, गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल निलेश पाटील. पुढचा बॉल फ्रीट. समोर सत्यवान ढोपरी, गोलंदाज तयार. हा बॉल चांगली लाईन गोलंदाज निलेश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाले. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी पलटवार आणि इथे 2 धावा कंप्लीट होतील. जबरदस्त रन इन द बिटवीन. चांगलं तालमेल या 2 खेळाडूंच्या माध्यमातून आपण खरं तर पाहतोय. या बॉलवरती आल्या 2 धावा. संघ 2 ने पुढे सरकेल. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली संघ जाऊन पोहोचेल तब्बल 37 या आकड्यावरती. आता अंतिम मी म्हणेन 4 बॉल शिल्लक असतील.
4 बॉलमध्ये अपेक्षा करी असेल उसाडणे संघ 2 तरी मोठे फटके जर आल्या तर एक फायटिंग टोटल नक्कीच उभारू शकता. तो मात्र वाजे टीम समोर त्याच दिशेने इथं बॅटिंग करावी लागेल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचतील. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचं धाडस मानस होत नाही. एकच धावेने इथे समाधान मानलंय. अंतिम षटकामध्ये अंतिम षटक म्हटलं तर स्लॉगरचं षटक आहे आणि त्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय निलेश पाटील हा गोलंदाज. एक नो पाहिलं. थोडंसं लाईन मिस केली होती. हाईट फॅक्टर खूप होता आणि त्याच्या नंतर ही चांगली गोलंदाजी निलेश पाटील करतोय मंगलमूर्ती वाजे टीमसाठी. धावसंख्या टोटल 37 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 38 धावा. प्रेम पाटील ऑन स्ट्राईक वरती गोलंदाज तयार. इथे बॅटच्या रडारमध्ये इलिमिनेशन कमी मिळालं. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक सोनू येथील चेंडू खाली आणि हा 7वा धक्का बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमला. थँक्यू डीजे. पूर्णपणे डॉमिनेट होत असताना आपण उसाटणे संघाला पाहतोय. 7 फलंदाज मैदानातून बाहेर झालेत. धावसंख्या पाहिली 38 धावा धाव फलकावरती आहेत. अंतिम 2 बॉल. समोर फलंदाज पाहायला मिळेल उज्ज्वल ढोपरी ऑन स्ट्राईक वरती गोलंदाज निलेश पाटील. चांगली गोलंदाजी. हा बॉल फटका क्षेत्ररक्षक आहेत आणि अजून एक बॅक टू बॅक. दुसरा धक्का हा लागेल. 8वा धक्का बॅटिंग करत असताना उसाटणे टीमला 8 फलंदाज मैदानातून बाहेर झालेत. थँक्यू डीजे. 5 सोनू भगतचा विचार केला. 4 कॅच इथे त्यांनी कॅरी केल्या. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. 4 फलंदाज इथे माफ करा टोटल 8 फलंदाज मैदानातून बाहेर झाल्यात. आता फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल अनिल ढोपरी संघाचा संघ नायक सध्या खेळपट्टीवरती. अंतिम बॉल. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल फलकावरती 38. अंतिम बॉलवरती कोणती मोहर असेल. अनेक वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये उसाटणे टीममध्ये सातत्यानं चांगला खेळ अनिल ढोपरीचा पाहिला. कित्येक वर्ष चांगली संघनायकाची भूमिका पार केली आणि या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये उसाटणे टीमला उंच शिखरावरती नेण्याचा ज्यानं प्रयत्न केला ते अनिल ढोपरी ऑन स्ट्राईक. स्विच हिट केलं. फटका चांगला आहे. ओहो सुपर फटका. फलंदाज अनिल ढोपरी ओल्ड इज गोल्ड. अंतिम बॉलवरती येतील स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमला या 4 धावा आणि इथे पहिला सत्र होईल समाप्त. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी उसाटणे टीमला धावा जमा केल्या. टोटल 42 प्लस 2 धाब्यांची पॅनल्टी ॲड इथे केली जाईल. टोटल होतील 44. सेकंड सत्र लक्ष वाजे टीम समोर 45. येणारे 30 बॉल आणि 45 धाब्यांचा करत सेकंड सत्रामध्ये प्रवास करावा लागेल. तो मात्र वाजे टीमला सेकंड सत्र चालू होईल. आपण पुन्हा एकदा जाऊया आमचे नक्कीच रॉकस्टार प्रवीण गायकर सर यांच्याकडं. तोपर्यंत डीजे याच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू. हॅलो. चला लाईनअप करा. लक्ष असू द्या. शिस्त पद्धत डिसिप्लिन खूप महत्त्वाचे आहेत. एक मोठी स्पर्धा आहे. आपण लाईनअप करून आतमध्ये जा आणि लाईनअप करून आपण बाहेर या. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये. आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल नक्कीच आमच्या
रॉकस्टार हिंदीचे अर्थात प्रवीण गायकवाड सर. तोपर्यंत डीजेच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू. धन्यवाद डीजे. बिल्कुल आप देख सकते हैं संगीत सुना. 12-12 किंग अर्नव ट्रांसपोर्टर के ओनर और इस टूर्नामेंट के लाडले आयोजक रोशन शेठ पाटिल और रोहित पाटिल, ये दोनों भाइयों को स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं. जहां पर हमारे दीपू माली यानी कि गुरुनाथ ठाकुर साहब गोल्डन मैन, इनके समेत हमारे सकपाल साहब, पटेल साहब और खड़के साहब जो माथेरन से बिलोंग करते हुए आते ही उन्होंने दर्शकों खिलाड़ियों के लिए मेरे ख्याल से इनामों की राशि रखी. हर छक्के के लिए 200 का इनाम, विकेट के लिए भी, गेंदबाजों के लिए भी 200 रुपये का इनाम दिए. स्क्रीन के ऊपर पूरी तरीके से देख सकते हैं हमारे हरिभक्त परायण धनाजी बुआ मस्कर, उसके साथ साथ साई रक्षा ट्रांसपोर्टर के ओनर सम्मानीय संतोष शेठ पाटिल, नितिन पाटिल, और जो सबसे खतरनाक डांसर के तौर पर बाला डांसर जिसे कहा जाता है, पनवेल से लेके वासी से लेके पूरे बंबई तक जिनके नाम की चर्चा है. और स्क्रीन के ऊपर आप आंखों पर काला चश्मा संकेत खोंडे, इनको बिल्कुल आप देख सकते हैं स्क्रीन के ऊपर पूरी तरीके से मैच का आनंद लेते हुए. इस टूर्नामेंट में पीजीओ यानी कि डॉक्टर की भूमिका निभाते हुए उनका हम जरूर स्वागत करेंगे. तो 2 रनों की पेनल्टी लगी और पेनल्टी के साथ टोटल स्कोर जुड़े और कुल मिलाकर टोटल रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 44 और 45 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए. तो 45 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए 30 गेंदों में. और 30 गेंदों में अगर बात करेंगे तो मेरे ख्याल से ये गेंदबाजी काफी ताकतवर है. देखिए ये टूर्नामेंट आप देख सकते हैं, तो बिल्कुल ये 2 व्हीलर बाइक आप देख सकते हैं जिस तरीके से इस टूर्नामेंट को एक जो बाइक है हमें धनंजय दादा पाटिल सुप्रसिद्ध बिल्डर बाबा किंग जिन्हें कहा जाता है, जिनके माध्यम से पुरस्कृत की गई, और एक पैकर जिनकी थोड़ी ही देर में उपस्थिति इस टूर्नामेंट में होने वाली है, तो उनका भी हम जरूर स्वागत करेंगे. ये ताकत है आमदार चषक की. पिछले 7 साल में आपने देखा, 8 सालों में और निखरती हुई इस नए सीजन में टूर्नामेंट आपके सामने नजर आती हुई. और कल 2 दिन में बिल्कुल पनवेल विधायक यानी कि पनवेल विधानसभा के कार्य सम्राट हैट्रिक आमदार प्रशांत दादा ठाकुर, इनकी उपस्थिति देखने को मिलेगी. और उसके साथ साथ 7 तारीख को रायगढ़ के भाग्य विधाते लोक नेते रामशेठ ठाकुर साहब, बिल्कुल उनकी माजी खासदार रामशेठ ठाकुर साहब, इनकी उपस्थिति भी इस टूर्नामेंट को जरूर देखने को मिलेगी. पिछले 7 सालों से हमारे बिल्कुल रायगढ़ के भाग्य विधाते रामशेठ ठाकुर साहब और आमदार प्रशांत दादा ठाकुर साहब जिनकी उपस्थिति इस टूर्नामेंट में रहती है, तो जरूर नजर आएंगे. चलते हैं मुकाबले की तरफ. 45 का टारगेट है और इस टारगेट का पीछा करने के लिए शिवाक्षी 11 मंगल मूर्ति वाजे टीम की ओर से आरंभिक बल्लेबाज पंकज, यज्ञेश पाटिल और अतुल पाटिल, ये दोनों बल्लेबाज आते हुए. देखिए स्वर्गीय पहलवान रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाट ने टीम के गेंदबाजों की अगर चर्चा करेंगे ना, तो फिलहाल रोशन पाटिल हमारे 12-12 किंग, उन्होंने कहा था कि 45 भी बना पाएगी तो ये मुकाबले में ताकत जमा पाएगी, क्योंकि इसकी वजह एक है कि इनके जो लेफ्ट हैंडर गेंदबाज है, मेरे ख्याल से जो अमर हिलाल, जो इनके लेफ्ट हैंडर गेंदबाज है ना, वो काफी खतरनाक गेंदबाज है. लेकिन इससे पहले अजय भंडारी से ओपनिंग गेंदबाजी करवाई जा रही है, यानी कि 18 गेंदे जो होगी, 18 गेंदे वो लेफ्ट हैंडर गेंदबाजों से की जाएगी. ये बड़ा खतरे का संकेत है, लेकिन उस संकेत को, खतरे को उठाते हुए शिवाक्षी 11 मंगल मूर्ति वाजे टीम भी इतनी आसानी से मौका तो देगी नहीं, क्योंकि हर एक टीम चाहती है मुकाबला जीते और इस आमदार ट्रॉफी में सुपर 12, सुपर 12 में जगह बनाने की कोशिश करे. तो मैच होगा ऑन. अजय भंडारी करेंगे गेंदबाजी. पहली गेंद लेफ्ट हैंडर वर्सेस लेफ्ट हैंडर, बैक टू द बॉलर, ये गेंद फेंकी. देखिए बंदे के पास अगर जिगर हो ना, तो बिना ट्रिगर से भी दुश्मनों की वाट लगाई जा सकती है. और ऐसा कोई शहर नहीं जिनका कहर नहीं है, ऐसा कोई मैदान नहीं जहां इनकी गेंदबाजी चली नहीं. क्रॉस बैटेड खेलने की कोशिश, बाल बचे. मैं कहूंगा अगर लगती स्टंप पर तो ये क्लीन बोल्ड हो सकते थे, लेकिन लेग स्टंप छोड़ा है
अंपायर ने व्हाइट बॉल का करार घोषित करते हुए व्हाइट की मदद से खाता खुल चुका है शिवाक्षी 11 मंगल मूर्ति वाजे टीम का 1 रन 45 का टारगेट है जीतने के लिए 44 रनों की आवश्यकता है। यस अंपायर, थर्ड अंपायर तो रोहित पाटिल कमेटी मेंबर्स तीसरे अंपायर की भूमिका निभाएंगे। मंगेश, तीसरे अंपायर की बात करेंगे ना, अंतरराष्ट्रीय में भी कई खिलाड़ियों को इस परीक्षा में परीक्षा देनी पड़ी है, चाहे वो सुनील नारायण हो, हरभजन सिंह हो, मार्लन सैमुअल्स हो, मुथैया मुरलीधरन हो, जिनकी जो एक्शन को बिल्कुल चेक किया जाता है और ये हमारे ग्रामीण में भी बिल्कुल चेक किया जाता है। तो थर्ड अंपायर की मांग की गई है। रोहित पाटिल कमेटी मेंबर से ग्रेट ऑलराउंडर है कोपरोली टीम के, वो तीसरे अंपायर आते हुए। बढ़िया गेंदबाजी, लाइन परफेक्ट है और ये लीजिए विकेट कीपर थोड़ी सी गलती कर बैठते हुए, लेकिन रन लेने का प्रयास भी किया था, मना कर दिया वहां पर मेरे ख्याल से अतुल ने पंकज को कि ये रन जोखिम भरा हो सकता है और यकीनन रन नहीं लिया। डॉट बॉल की समाप्ति होती हुई मैच काफी रफ एंड टफ आपको देखने को मिलेगा, क्योंकि भीड़ इकट्ठी करके तो किसी को भी हराना आसान है, लेकिन मजा तब आता है जब आपका नाम सुनते ही उस भीड़ में भाग दौड़ मच जाए। ये वो दोनों टीमों के बीच में बड़े बड़े नारे हैं, बड़े बड़े मैदान दोनों टीमों ने फतेह की है, लेकिन आज ये अर्नव मैदान कोपरोली कौन फतेह करेगा, कौन जीत कर जाएगा, सेकंड राउंड में क्वालिफाई करेगी, जो धुंधरे टीम इंतजार कर रही है। छोटी गेंद, लेट कट खेलने का प्रयास, बल्ले पर लगी है गेंद और बल्लेबाज को लौटना पड़ेगा। आसान नहीं है, भले ही 45 बने हैं, इतनी आसानी से यह मुकाबला तो छोड़ने वाली नहीं है। स्वर्गीय पहलवान रामचंद्र मडवी प्रतिष्ठान पहला करारा झटका देती हुई वाजे टीम को। ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजे प्रशांतदा ठाकूर, ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजे प्रशांतदा ठाकूर। एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा, एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा। आपल्या पनवेलचे आमदार ने नाव गाजे प्रशांतदा ठाकूर। धन्यवाद. अप्रतिम संगीत या ठिकाणी ऐकलं तुम्ही. कारण ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजे प्रशांत दादा ठाकूर. मित्रांनो, का नाही गाजणार, का नाही एकदा नाही दोनदा नाही तीनदा, कारण विचार केला तर 80% समाजकारण आणि फक्त 20% ज्यांच्या माध्यमातून राजकारण केलं जातं आणि पनवेलचा विकास हाच माझा ध्यास. सातत्याने ग्रामीण असो शहरी विभाग असो नेहमी दमदार योगदान ज्यांचं राहिलंय. आणि एवढंच नाहीये मित्रांनो, कोविड कालामध्ये स्वतःच्या स्वखर्चातून कुठलाही शासनाचा निधी न घेताना 65,000 कुटुंबांना ज्यांनी पोचलं ते अर्थातच रामशेठ ठाकूर साहेब आणि प्रशांतदा ठाकूर यांचं गौरवगाथा गाणारं सुमधुर संगीत डीजे सानिया नितीन यांच्या माध्यमातून तुम्ही ऐकलात. तो बिल्कुल यहाँ पर बात करेंगे पहला करारा झटका लगता हुआ बल्लेबाजी करने वाली शिवाक्षी 11 मंगल मूर्ति वाजे टीम को। गेंदबाज अजय भंडारी, लेफ्ट आर्म राउंड द विकेट। शॉट बड़ा है लेकिन हवा में है, फील्डर आते हुए गेंद की तरफ, लेकिन बहुत दूर रहे। तब तक 1 रन पूरा किया बल्लेबाज ने और इसी 1 रनों के साथ खाता खोला नए बल्लेबाज अभिजीत पाटिल ने और इसी 1 रनों की मदद से बढ़ता हुआ टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर। टोटल 2 रन 1 विकेट के नुकसान पर। आउट होने वाले बल्लेबाज यज्ञेश पाटिल, लेफ्ट हैंडर, बिल्कुल आप देख सकते हैं और वो जल्दी बने। मेरे ख्याल से नेक्स्ट जो बॉलर आएंगे ना अमर हिलाल, इनकी गेंदबाजी संदेश देखोगे ना, लेफ्ट हैंडर गेंदबाजी, ना डांडा ना शेंडा, डायरेक्ट बूंदा ही आपको देखने को मिलेगा। बहुत तेज गति है इनमें, संभल कर खेलना होगा। लो स्कोर का मैच है, शिवाक्षी मंगल मूर्ति वाजे टीम के बल्लेबाजों को रुकना भी जरूरी होगा। ये गेंद लेट कट खेला है गली के रीजन में से, हल्के हाथों से खेला और गेंद लगभग सीमा रेखा की तरफ जाती हुई, लेकिन अंतिम क्षणों में शानदार फील्डिंग का एफर्ट, सेंसिबल क्रिकेट दिखाया जा रहा है अतुल के द्वारा, लेकिन उससे बेहतर फील्डिंग नजर आई उसाटने टीम के खिलाड़ियों के द्वारा। तब तक 2 रन मुकम्मल किए और इसी 2 रनों की मदद से टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर लगती हुई 4 रन 1 विकेट के नुकसान पर। कहने को तो अकेला है, पर तू अकेला नहीं, तेरे साथ 4 है। एक तू, दूसरी तेरी परछाई, तीसरी तेरी तन्हाई और एक था चौथा तेरे जीत का एहसास। सुबह से अनाउंसमेंट कर रहे कि लिंबू आउट यानी कि मंकड़ विकेट। वार्निंग है, वार्निंग दी थी शायद मेरे ख्याल से। तीसरे अंपायर कमेटी मेंबर्स रोहित है, वहां पर चर्चा जरूर करेंगे, लेकिन देखेंगे जो डिसीजन होगा वो तुरंत तीनों अंपायर मैदान में जरूर लेंगे। सुबह शायद अनाउंसमेंट किया गया था कि पहले वार्निंग दी जाएगी,
उसके बाद आउट दिया जाएगा। वार्निंग के साथ अगर नहीं बल्लेबाज रुकते तो आउट दिया जाएगा। तो देखेंगे कमिटी के साथ चर्चा करते हुए कमिटी मेंबर्स रोहित पाटिल। ये इंटरनेशनल नियमों की बात करेंगे ना तो मेरे ख्याल से आईपीएल में जॉस बटलर को रविचंद्रन अश्विन ने आउट किया था, तब से बहुत चर्चे बनने लगे। और उसके बाद ये हमारे ग्रामीण में भी फिर से एक बार ये शुरू होगी कि भैया, क्योंकि देखा ऐसे कई मुकाबले हुए कि जो मंकड़ विकेट लेते हुए कई टीमों को मुकाबला खोना पड़ा। लेकिन यहाँ पर देखेंगे रोहित, ये मेरे ख्याल से नॉट आउट होंगे। एक वार्निंग शायद इन्हें दी गई है, अगर दोबारा ये कोशिश करते हैं तो शायद इन्हें पैवेलियन की तरफ लौटना पड़ेगा। ये बात आप ध्यान में रखिए। और मंकड़ आउट होते तो रोहित बॉल काउंट नहीं होगी, बैट्समैन खाली आउट होंगे। तो चलिए बेहतरीन नियमावली का पालन करते हुए तो एक वार्निंग होगी इस वक्त बल्लेबाज को। आगे जाकर बहुत सोच समझकर क्रीज छोड़ना भी जरूरी होगा। इस ओवर की बात करेंगे तो बेहतरीन गेंद फेंकी, टोटल 5, गेंदबाज तैयार। बैकफुट पर जाकर कैच करना चाहते थे खड़े खड़े, लेकिन कोई रन नहीं है। डॉट बॉल की समाप्ति। भले 45 का पीछा करना है और पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। और पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद शिवाक्षी 11, मंगल मूर्ति वाजे टीम का स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 4 रन। धन्यवाद डीजे। बघा इथून पाहुणे मात्र माथेरानची आमची रजा घेत असताना इथून पारितोषिक करताना आता बंद असेल, कारण याच्या अगोदर जेवढे पारितोषिक आलेत ते पारितोषिक आपण खेळाडूंना देऊया नंतर ही मॅच झाल्यानंतर। तर धन्यवाद साहेब, आपण आलात या स्पर्धेमध्ये। सकपाल साहेब, पटेल साहेब आणि खराडे साहेब, तुमचा मी या स्पर्धेच्या वतीने खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करतो की आपण आलात या स्पर्धेमध्ये। आपलं या ठिकाणी आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। तो अमर हिलाल गेंदबाजी के मार्ग पर आते हुए 45 का पीछा था, 4 रन बने हैं। शिवाक्षी 11, मंगल मूर्ति वाजे टीम के। अब आने वाली गेंदें बची है मेरे ख्याल से 24 और जीतने के लिए टोटल रन चाहिए 41 रनों की जरूरत। वाजे की अगर चर्चा करेंगे तो बिल्कुल हमारे साथी स्कोरर प्रेम पाटिल को देख सकते हैं, सोमनाथ को देख सकते हैं, कमेंटेटर मनोहर पाटिल और हमारे सीनियर कमेंटेटर विठल पाटिल सर, इनके गांव की ये टीम है। लेकिन स्थिति थोड़ी सी मुश्किलें बनती हुई। इसके बाद आखिरी मुकाबला खेला जाएगा जो सुपर 12 में क्वालिफाई करने का वो मुकाबला होगा, जहां पर खेलेगी अपूर्वा 11 तिरंगा स्पोर्ट्स धुंधरे। और इनमें से जो जीतेगी या होगी उसाटने या होगी इनके सामने वाजे टीम। गेंदबाज तैयार। ये देखिए तेज बॉल, मैंने पहले भी कहा था गति इतनी है इस गेंदबाज में कि आपको मुश्किलें होगी। बल्ले बल्ले पर लगाना ये गेंद जरूरी है, वरना बल्ले पर ना लगे उसके बाद अगर छोड़े तो या तो स्टंप है या तो एलबीडब्ल्यू आउट है। और ये देखिए मिडल स्टंप पर पाए गए और बल्लेबाज होंगे अभिजीत। बैक टू द पवेलियन, आउट। होऊन गेले ते शिवभक्त, गेले होऊन पैलवान, स्वर्गीय रामचंद्र मडवियाला। होऊन गेले ते शिवभक्त, गेले होऊन पैलवान, स्वर्गीय रामचंद्र मडवियाला। होता जाईल तीत मान, उपतालुका प्रमुख होता अंबरनाथचा, उपतालुका प्रमुख होता अंबरनाथचा, बघा नाव यो साजला। धन्यवाद डीजे। खऱ्या अर्थानं स्वर्गीय पैलवान अर्थातच अंबरनाथ कल्याण परिसरातील दमदार शिवसेनेचे नेतृत्व सन्माननीय रामचंद्र मडवी साहेबांचं हे गीत तुम्ही ऐकलं डीजे सानिया नितीन यांच्या माध्यमातून। आणि त्यांचे सुपुत्र हितेंद्र मडवी साहेब यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत। योगेश मडवी साहेब आपले या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो। तो बिल्कुल बात करेंगे स्कोर कार्ड के ऊपर। रन संख्या है टोटल 4 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर। गेंदबाज तैयार। ये लीजिए, जितनी तेज फेंकी थी उतना तेज बल्ला घुमाया और गेंद को फेंक दिया मिड विकेट सीमा रेखा पार। इट्स अ बिग 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 हिट।
धन्यवाद डीजे, क्या कमाल का प्रहार था। इस गेंद को फेंक दिया सीधा ओवर पिच बॉल को सीमा रेखा पार 6 रनों के लिए, और इसी 6 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 10 रन 2 विकेट के नुकसान पर। गेंदबाज फिर से एक बार तैयार, इस बार टप्पे को थोड़ा सा पीछे रखा, ऑफ कटर की डिलीवरी थी, बाहर की तरफ निकालने की कोशिश, डॉट बॉल की समाप्ति। इस बार भी तैयार थे कि सीधा यॉर्कर लेंथ फेंकेंगे, और इस बार गेंदबाज ने चालाकी दिखाई, टप्पा पीछे रखा, फिंगर थोड़े से रोल किए और ऑफ कटर की डिलीवरी, ये बिल्कुल डॉट बॉल की समाप्ति। 10 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर जबरदस्त गेंदबाजी का परफॉर्मेंस। आते ही पंकज बुम जो है बिल्कुल शिवाक्षी 11 मंगलमूर्ति वाजे जो बल्लेबाज है पंकज, बेहतरीन वहां पर अपने टीम के लिए शुरुआत देते हुए। मैच में मजा आएगा, अंतिम ओवर तक यह मुकाबला बनेगा, लेकिन इसके लिए शिवाक्षी 11 मंगलमूर्ति वाजे टीम के बल्लेबाजों को भी रुकना जरूरी होगा। रनवे में थोड़ी सी रुकावटें आ रही है, शायद उसकी वजह से फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पर आते हुए लेफ्ट आर्म राउंड द विकेट से गेंदबाजी कर रहे, तो थोड़ी सी परेशानी उनके लिए जरूर नजर आ रही है। लेकिन देखेंगे फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पर चलते हुए, जानते थोड़ा सा प्रेशर है, एक छक्का जरूर धागा था बल्लेबाज पंकज ने, और फिर से होंगे इस बार लेफ्ट आर्म ओवर द विकेट। एंगल चेंज किया है जो लेफ्ट हैंडर बॉलर ने। देखिए अब किस तरीके की गेंदबाजी करेंगे, क्योंकि इस ओवर की टोटल 3 गेंदें समाप्त हो चुकी है, 6 रन अभी तक बने, पहले में 4। क्लीन बॉल, कमाल का ये ब्रह्मास्त्र था, इतनी गति थी कि जोफ्रा आर्चर से भी खतरनाक गति थी, और बल्लेबाज होंगे आउट। ये झटका क्रमांक 3रा। तो ये बड़ा झटका मेरे ख्याल से पंकज इस मैच में 40 भी बना पाती है उसाट ने 11 टीम, तो इस मुकाबले में शायद फाइट करेगी, और वही फाइट करती हुई कमबैक करना होगा मंगलमूर्ति शिवाक्षी 11 वाजे टीम को। ये देखिए कमाल का यॉर्कर अपील हुई थी, शायद ये गेंद गिरकर मिट्टी पर थोड़ी सी उछली थी। एक सफल ओवर की समाप्ति। पहले गेंद के ऊपर आया था एलबीडब्ल्यू का विकेट, दूसरी गेंद के ऊपर नंबर आया था 6, और 30 बाकी जो 4 गेंदें थी, उन 4 गेंदों में 1 विकेट, कोई रन नहीं है। कमाल की गेंदबाजी। 2 पावर प्ले के ओवर समाप्त हो चुके हैं, रन संख्या बनी है टोटल 3 विकेट के नुकसान के ऊपर। शिवाक्षी 11 मंगलमूर्ति वाजे सिर्फ और सिर्फ 10 रन। आने वाली गेंदें बची है मेरे ख्याल से 18, 35 रनों की आवश्यकता। ये लीजिए यहाँ पर अब समीकरण बदलेगा। टोटल लक्ष्य था मेरे ख्याल से 45 रनों का, अभी भी 18 गेंदों में मेरे ख्याल से जीतने के लिए 35 रनों की बिल्कुल आवश्यकता है। जबरदस्त मैच जहां पर खेला जा रहा है अर्नव मैदान कोपरोली में, और हालांकि कितनी खूबसूरत गेंदबाजी, कंजूसी गेंदबाजी देखने को मिली। चलिए यहां से अब हाथ खोलने होंगे, वरना इस तरीके का प्रेशर आप लेते रहेंगे तो शायद इस मुकाबले से हाथ धोना पड़ेगा। शिवाक्षी 11 मंगलमूर्ति वाजे टीम के बल्लेबाज को अब लड़ना होगा। पहली गेंद ऑन साइड में, बड़ा शॉट है लेकिन सीधी जाएगी खिलाड़ी के हाथों में, और ये लगता हुआ अतुल नंबर 4 का झटका शिवाक्षी 11 मंगलमूर्ति वाजे टीम को। थैंक यू डीजे भाई, बहुत ही बड़ा काटा लगा है। अब इस वक्त बात करेंगे क्योंकि सलामी बल्लेबाज देखिए अतुल पाटिल जो आए थे वो लौटे मात्र मैदान से बाहर,
और हितेंद्र मडवी, इनके चेहरे के ऊपर हल्की सी मुस्कुराहट आप बिल्कुल देख सकते हैं। क्योंकि नहीं देखेंगे, क्योंकि जिस तरीके से गेंदबाजों का परफॉर्मेंस हो रहा है और उसके टीम के कंधे समर्थक भी है और जहां पर उनकी गेंदबाजी काफी कसी हुई नजर आ रही है। तो चलिए, अब जिस बल्लेबाज है वो मात्र दिया है, जिस तरीके से दीप जलता हुआ अंगार है उसी तरह ये भी अंगार है वाजे टीम का बल्लेबाज सोनू भगत। बची कुछ उम्मीद है, उम्मीद का दीप अगर ये चल जाएगा तो सामने वाली टीम को बिल्कुल काफी तकलीफ में पैदा होगी। बिग बैटल, बड़े मैच का ये बड़ा खिलाड़ी है। फिलहाल 4 विकेट तो मैदान से बाहर लौट चुके हैं, लेकिन जब तक ये सोनू है तब तक मुकाबला बना रहेगा। लेकिन संघर्ष करो दुश्मनों के खेमे में घुसकर, लेकिन आसान भी तो नहीं है कि गेंदबाजी कसी भी हो रही है। अंतिम गेंदें बची है मेरे ख्याल से टोटल 17 और जीतने के लिए 35 ये गेंद वाइड है। तो अब 34 रन बनेंगे आने वाले 17 गेंदों में। देखिए, ये गेंदें इस आज पूरे दिन में जिस बल्लेबाज ने छोड़े ना, वो बल्लेबाज क्लीन बोल्ड आउट होकर मैदान से बाहर लौटे। कि बाल बाल मैं कहूंगा कि यह गेंद उन्होंने छोड़ी थी जरूर, स्टंप पर अगर लगती तो ये विकेट जा सकती थी। व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, व्हाइट की मदद से एक्स्ट्रा का तौर में बढ़ोतरी थी हुई 11 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाज उज्जवल तैयार, ऑन साइड में बड़ा शॉट है और ये जाल में फंसे ही थे, लगभग फंसे थे। अगर कैच नहीं लेते तो ये थ्रो भी आप खराब करते। ये प्रेशर जानते हैं अनिल ढोपरी साहब, उनके साथ साथ धनंजय भी जानते हैं, उनके सुपुत्र भी जानते हैं कि जिस तरीके से अनिकेत को भी पता है कि ये कितने बड़े खिलाड़ी का कैच था। शायद थोड़ा सा कैच अगर वो लेते तो मेरे ख्याल से ये मुकाबला पूरी तरीके से इनके 70% गिरफ्त में आ सकता था। चलिए, अब कैच छूटने के बाद क्या परफॉर्मेंस होगा, क्या गेंदबाजों के ऊपर ये कुल्हाड़ी मारी है या आप देखेंगे बल्लेबाजी का फायदा लेना चाहेंगे। खुददार चला करते हैं, शेर चला करते हैं, सिर ऊंचा करके कॉम पे युवराज सिंह जैसे सरदार चला करते हैं। क्या सोनू भगत जैसा सरदार इस मैदान में चलेगा या उसाटने टीम का गेंदबाज उज्जवल जो गेंदबाजी कर रहा है वो सरदार बन पाएंगे। राइट आर्म ओवर द विकेट, इस बार जी हां लगा है बल्ले का बाहरी किनारा, तुरंत जवाब दिया। इससे पहले जीवनदान मिला था और जो बची कुछ उम्मीद थी शिवाक्षी 11 मंगलमूर्ति वाजे टीम की, वो उम्मीद का दिया। अब मैदान में बूझता हुआ ये 5वां झटका। धन्यवाद डीजे। देखिए, सोनू के ऊपर भरोसा था लेकिन भरोसे के ऊपर खड़े उतरे नहीं और शिवाक्षी 11 मंगलमूर्ति वाजे टीम को लगता हुआ ये 5वां करारा झटका। आदि सेना लौटी है मैदान से बाहर और ये देखिए खतरनाक खूंखार गेंदबाजी के सामने बल्लेबाजी मात्र चली नहीं। अब समीकरण बदलेगा, अंतिम 15 गेंदें बची और जीतने के लिए 32 रनों की आवश्यकता है इस मुकाबले में। तीनों के तीनों अलग गेंदबाज आपने देखा और इस सीजन में उज्जवल ढोपरी बेहतरीन गेंदबाजी कर रहे। अमदार घोट की नाइट प्रतियोगिता में कितनी शानदार गेंदबाजी की थी और जो पहले 2 सेनापति है उन 2 सेनापतियों ने भी कमाल की गेंदबाजी की है। नए बल्लेबाज नीलेश पाटिल खेलने के लिए तैयार। ये शॉर्ट पिच लाइन की बॉल थी, पुल करना चाहते थे ऑन साइड में, शायद सर पर टकराती हुई गेंद जाती फील्डर के दस्तानों में। लेग बाइज का इशारा अंपायर का, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। टोटल फिलहाल 14 रनों के ऊपर, रन और गेंदों के बीच में फासला। अंतिम गेंदें बची है मेरे ख्याल से 14 और जीतने के लिए 31 रन चाहिए अभी भी। तो बिल्कुल मलंगड़ प्रीमियर लीग अंबरनाथ की जो खेली जाएगी उसमें से उसाटने के 10 खिलाड़ी इस टीम के यानी कि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान टीम के 10 खिलाड़ी सिलेक्टेड हो चुके हैं। लेकिन इस बार हवाई यात्रा सीधी जाएगी लॉन्ग ऑफ के खिलाड़ी के हाथों में। विकेट नंबर 6 मैदान छोड़ता हुआ शिवाक्षी 11 मंगलमूर्ति वाजे टीम के। अरे जाऊ दे भरू दे झाले गेले काढ तंबाखू, अरे जाऊ दे मरू दे झाले गेले काढ तंबाखू, अरे जाऊ दे मरू दे झाले गेले काढ तंबाखू, अरे जाऊ दे मरू दे झाले गेले काढ तंबाखू।
धन्यवाद डीजे। देखिए आने वाली मलंगढ़ प्रीमियर लीग खेली जाएगी। उस मलंगढ़ प्रीमियर लीग में टोटल 30 से 40 गांव होगी, लेकिन उन गांव में से बात करेंगे तो इस स्वर्गीय पहलवान रामचंद्र मडवी प्रतिष्ठान टीम के टोटल 10 खिलाड़ी सिलेक्शन हो चुके हैं और टोटल उसटने गांव के 18 खिलाड़ी सिलेक्शन हो चुके हैं। तो सोचिए कितना अच्छा परफॉर्मेंस, क्योंकि एक गांव के 10 खिलाड़ी होते हैं तो इसका मतलब कई लोग कहते हैं कि इनके ज़्यादा खिलाड़ी लिए, लेकिन उनका परफॉर्मेंस ही है तो लेना भी जरूरी है। और इस तरीके की देखिए जो अब परफॉर्मेंस दे रही है स्वर्गीय पहलवान रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटने टीम, दबाव में है 6 विकेटें। जिस तरीके से वाकड़ी टीम की हालत की थी पेंदर टीम ने बिल्कुल उसी तरह की हालत नजर आती हुई शिवाक्षी 11 मंगलमूर्ति वाजे टीम की। नए बल्लेबाज चेतन पाटिल, नॉन स्ट्राइकर पर है नीलेश पाटिल, गेंदबाज तैयार। उज्जवल फिर से एक बार पुल करना चाहते थे अपने ही फॉलो थ्रू में, लेकिन शरीर पर टकराई है या गेंद बल्ले पर लगी है तो अंपायर की उंगली हुई आसमान में, फिंगर अप गोस, विकेट नंबर डाउन 7, 7वां झटका वाजे टीम को। थैंक यू डीजे। तो पानी लेकर जाइए। टोटल 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। रन संख्या बनी है टोटल 14 रन। अभी भी जीतने के लिए बात करेंगे, आने वाली 12 गेंदें और 31 रनों की जरूरत। देखिए 12 में 31 भी इतना बड़ा टारगेट तो नहीं है, लेकिन साथ साथ आपकी विकेट रहना भी मेरे ख्याल से जरूरी है, क्योंकि एक मुकाबला मुझे अभी भी याद है दोस्तों, जब खेला गया था गावदेवी कोपरोली विपक्ष एक मेरे ख्याल से उड़न विभाग की शायद टीम थी, और स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं डॉक्टर संकेत खोंडे को, जिन्होंने 12 में 35 रन चाहिए थे और उन्होंने वो 11 गेंदों में बनाए थे। इतने खतरनाक बल्लेबाज है जो स्क्रीन के ऊपर आप उन्हें बिल्कुल देख सकते हैं दोस्तों। सबसे खतरनाक बाला डांसर भी है वो। जैसे जैसे फाइनल के दिन होंगे वैसे वैसे दोपहर से उनको डांस का प्रदर्शन जरूर आपको दिखाएंगे और स्क्रीन के ऊपर जरूर उन्हें आप देख सकते हैं। और हम बार बार उनकी चर्चा क्यों करते हैं दोस्तों, क्योंकि कोई भी खिलाड़ी इंजर्ड होता है तो तुरंत उनके माध्यम से डॉक्टर की सेवा उपलब्ध की जाती है। ऐसा नहीं कि ये पूरे पनवेल में ही करते हैं, पनवेल से लेके वाशी से आगे भी मुंबई तक इनका कहर चलता है, इतनी ताकत है उनकी दबाव में। और ये देखिए स्क्रीन के ऊपर आप संकेत खोंडे को बिल्कुल देख सकते हैं, हल्की सी मुस्कुराहट जिस तरीके से उनके चेहरे के ऊपर रौनक लाती है। उनके पिताश्री भी अच्छे प्रोफेशनल जॉब है और बिल्डर्स भी है। निश्चित तौर पर उनके लिए पापा ने एक 4 व्हीलर भी खरीदी है, तो निश्चित तौर पर एक बहुत बड़ा भाग्य होता है कि बाप बेटे के लिए 10,000 देने वाले इस टूर्नामेंट को जरूर उनका स्वागत करेंगे। स्क्रीन के ऊपर 12 किंग रोशन शेठ पाटिल अर्नव ट्रांसपोर्ट के ओनर, इनको भी देख सकते हैं, जिनके माध्यम से इस टूर्नामेंट को टोटल ये 8वां साल है और 8वें साल में ये शानदार आयोजन नजर आता हुआ। तो चलिए गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज आते हुए, गेंदबाजी के लिए मेरे ख्याल से सेकेंड ओवर जिन्होंने फेंका था पावर प्ले का, वो लेफ्ट हैंडर तेज तर्रार गेंदबाज अमर हिलाल। गेंदबाजी के लिए 12 गेंदे, क्या नीलेश अपने अनुभव का इस्तेमाल यहां पर कर पाएंगे जिस बल्लेबाजी के लिए वो जाने जाते हैं। गुलाबों की खुशबू दीवारें रोक नहीं सकती, हवाओं का बहाव मीनारें रोक नहीं सकती, बुलंद हौसला है जीवन की हकीकत, तो फौलादों की तकदीर नहीं बदल सकती। तेज गेंद बजना है, बहुत ही रफ्तार से ये गेंदें फेंकी जा रही है इस वक्त गेंदबाज अमर हिलाल के माध्यम से। ये देखिए पैरों पर डाली थी और ये इतनी तेज गेंदें आ रही है कि बल्लेबाजों के सामने थोड़ी सी मुश्किलें पैदा होती हुई। 11 गेंदें, 31 की जरूरत है, बीच में 2 छक्के आते हैं तो शायद इस मुकाबले में करवट बदल सकती है वाजे टीम। तेज बॉल डालने की कोशिश ऑन साइड में खेला है। देखिए जिस तरीके से बल्लेबाज आउट हुए ना पंकज, एक छक्का धागा था, उन्होंने लगातार जल्दबाजी करने की जरूरत क्या है, फिलहाल सिंगल लेकर पारी को आगे बढ़ाते, सोचे आखिरी ओवर में कम से कम 15 भी रहते तो एक आध गेंदबाज मिलता है आपको मौका डेथ ओवर में, लेकिन जल्दी आउट होकर लौटे और उसका पूरी तरीके से फायदा लिया स्वर्गीय पहलवान रामचंद्र मडवी प्रतिष्ठान 11 उसाटने टीम ने। रन चाहिए 10 गेंदों में, अब 20 रन एक्स्ट्रा है गेंदबाजों के पास जो बचाने के लिए। ये लीजिए लगातार यॉर्कर गेंदे, अच्छा हुआ ये बल्ले पर लगी वरना स्टंप उखाड़ कर निकाल देते ये गेंदबाज। देखिए एक्शन रिप्ले में इस गेंद को आप एक बार देख सकते हैं, जिस तरीके से किस तरीके की ये गेंद उन्होंने रिलीज की थी। पिछले 3 मुकाबले में रन चेस नहीं हो पा रहे, तो ये बहुत ही निर्णायक होता है विकेट के ऊपर जब मैच खेला जाता है किसी भी टीम के लिए। शॉट अच्छा है, मिड ऑफ को क्लियर करती हुई लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात है, डीप में आकर गेंद को उठाए फील्ड करे, तब तक एक रन, एक से ज्यादा मात्र कुछ नहीं मिलेगा और इसी 1 रनों की मदद से टोटल टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन 45 का टारगेट का पीछा करना है
अभी भी बची हुई गेंदें हैं मेरे ख्याल से टोटल 8 और जीतने के लिए रन चाहिए 29 रनों की बिल्कुल आवश्यकता है। 8 गेंदे 29 रनों की आवश्यकता। लेफ्ट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज तैयार होते हुए शॉट बड़ा है, बल्ले के रडार में आई है, मुकाबला अभी तक छोड़ा नहीं है। जी हां, जब तक नीलेश है मैदान में अनुभवी खिलाड़ी तब तक यह मुकाबला बनेगा। और गेंद को फेंक दिया सीमा रेखा पर 6 रनों के लिए। 22 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। अब 7 गेंदों में 23 रनों की आवश्यकता। तो बल्लेबाज होंगे आउट, और इसी के साथ ओवर नंबर भी समाप्त हुआ। टोटल चौथा और 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है टोटल 22। जीतने के लिए 6 गेंदें और 23 रनों की आवश्यकता। धन्यवाद डीजे। बिल्कुल महामहिम आप रोहित पाटिल को देख सकते हैं। जब 6 गेंदों में 26 रनों की आवश्यकता थी आदई के सरपंच ट्रॉफी में, तब चिंचपाड़ा टीम के खिलाफ 4 रन बनाए थे रोहित पाटिल ने। और उनके बगल में बिल्कुल आप देख सकते हैं डॉक्टर संकित कुंडे वो जानकारी देते हुए। बिल्कुल हमने लाइव मुकाबला देखा था, लेकिन शायद आगे जाती तो एक ट्रॉफी अपने घर पर जरूर लेकर आ सकती थी, लेकिन वहां पर एक ही मुकाबला उन्होंने जीता था। जैसे वाकई टीम के हालात है वैसे कोपरली टीम के हालात है, एक जीते लेकिन दूसरे के लिए परास्त होते हैं। कम बैक करना होगा। चलिए, अप एंड डाउन आते हैं जिंदगी में, चाहे लाइफ हो या क्रिकेट का खेल है, लेकिन वो जरूर दिन ढल जाते हैं। भले डे नहीं तो नाइट में आपका लक जरूर खुलेगा। तो देखेंगे किस तरीके का परफॉर्मेंस करेंगे। 6 गेंदे में अब चाहिए 23 की आवश्यकता। 4 छक्के, मुकाबले का खेल पलटेगा। आसान भी तो नहीं है लेकिन मुश्किल बहुत है। पहली गेंद शॉट ऑफ गुड लेंथ, सीधा विकेट कीपर के दस्तानों में। डॉट बॉल की समाप्ति। अपूर्वा 11 तिरंगा स्पोर्ट्स धुंधरी टीम के कप्तान किशोर सिनारे से हम गुजारिश करते हैं कि अब यह आइए सीधा हमारे कमेंट्री टॉस बॉक्स में आइए, कि यहाँ वहाँ मत रुकिए, सीधा आइए, क्योंकि इसके बाद तुरंत आपका ही मुकाबला खेला जाएगा जो जीतेगी। यानी कि 5 गेंदों में अभी चाहिए 4 छक्कों की जरूरत शिवाक्षी 11 मंगल मूर्ति वाजे टीम के लिए। शॉट तो बड़ा खेला जरूर है, लेकिन टाइमिंग उतनी परफेक्ट नहीं थी कि इस गेंद को क्लियर कर सके। 1 रन 8 विकेटें गवाई है। ऑल आउट से बचना चाहती है शायद। 2 लाइफलाइन बची है इनकी। देखिए 5 ओवर में जिस तरीके से संदेश 2 मुकाबले अगर छोड़े तो 60+ रन हुए थे, लेकिन 5 ओवर के मैच में ये 60+ ठीक है, अच्छा टारगेट सेट होता है, यानी कि ज़्यादा भी रन नहीं हो पा रहे। गेंदबाजों को भी एडवांटेज मिल रही है इस विकेट के ऊपर, लेकिन दोनों तरफ खेल चल रहा है आज के ये पहले दिन में। ओवर द विकेट से गेंदबाज तैयार होते हुए ऑन साइड में घुटने टेक, और इस क्रिकेट के शॉट को देख, सीधा फेंक दिया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के ऊपर से। 6 रनों के लिए, 6 रनों की मदद से समीकरण बदलेगा। अब गेंदें बची है टोटल 3, जीतने के लिए 16 रनों की आवश्यकता। कीमत पानी की नहीं होती मेरे दोस्त, प्यास की होती है। कीमत मौत की नहीं, सांस की होती है। कीमत चौके छक्के की नहीं, कीमत यहां से मैच जीतने की होती है।
तो बिल्कुल यहाँ पर बात करेंगे, मेरे ख्याल से एक ही रन मिलेगा, एक लाइफलाइन बची है और एक ही गेंद बची है और जीतने के लिए मेरे ख्याल से 15 रनों की आवश्यकता है। हॅलो, चला तिरंगा धुंद्रे टीमचे संघनायक आपण टॉससाठी लगेच या. और ये पहली टीम बनी शिवाक्षी 11 मंगलमूर्ति वाजे जो ऑल आउट हुई है। मैच में जरूर रंग लाती थी, लेकिन पंकज का विकेट इस मैच में टर्निंग पॉइंट हुआ, जहां पर छक्का आने के बाद उन्होंने तुरंत विकेट गंवाया और क्या शानदार कमबैक किया। मेरे ख्याल से सोनू का विकेट भी जल्दी लौटा और शानदार स्वर्गीय पहलवान रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटने टीम ने यह मुकाबला जीता और शिवाक्षी 11 मंगलमूर्ति वाजे टीम को ऑल आउट कर दिया। और यहां पर बात करेंगे तो टोटल गेंदबाजी की चर्चा करेंगे। अजय भंडारी ने शानदार गेंदबाजी की, 1 विकेट, अमर हिलाल के नाम पर 2 विकेट।